जाग्याला राजा पुरणाला राजा भोया पुरणाला मेंढका मयाजी त्यो मेंढका पोजला आली या पोजल पाहिजे नेत्राला या पाहिजे सांगायला लागेला सांगायला लागेला काय प्रकार लागला घडायला मामा त्या जाग्याला आणि पूर्वीच्या काळाला सती युगामध्ये चिंता पडली होती विका जीवाला तर मयाजी मेढक्याला धावा मामा कुणाचा केला अरे कळलं ना हवाचं दोन बोकाड होतं बोकडाचे सांगितलेलं होतं पाठीचं भाऊ उचीला आलेल्या फौजला भूक सुन तुम्ही मारचीला रबाळानु त्याच वेळेला बोला मयाजी राजाचा एकुणा बोकडाने घ्यायला आणि पळ धुम लागल्यात र बाबा ती मारायला आणि देवाच्या दैवगतीने भगवंताच्या कृपेने त्या दोन बोकडासनी गाईच्या वाड्यात राहून काशी लिंगबिरा पानं ताकद दिल्याने होती ब्रिका त्याच जाग्याला प्रकार काय लागला या मामा घडायला त्याच वेळेला आणि जवळ यायला दोन बोकड तयारीनं राहिलं होता शाहुदीला प्रकार काय घडला मात्र त्या जाग्याला आणि त्याच वेळेला फौज निघून आली आणि त्याच वेळेला मेंढ्याच्या जवळ यायला दोन बोकड शिरला शाहुदीला दोन बोकड त्या फौजाजवळ बाबा जाऊन ते पोचले भगवंताची ताकद बोकडाला त्या दोन्ही बोकडांना आलेल्या फौजाला भुकसून लागली होती बरी का फौज मारायला आणि एवढ्या प्रकारे काय घडला मात्र त्या जाग्याला त्याने मारली त्याने मारली अरे एवढं कोणी पाहिजे अरे गणू अरे नेत्राला पाहिजे अरे गणू आवरदार आणि प्रकार काय लागला या मामा नेत्राने पाहिलेली बरी का फौज मारलेली होता मागच्या कडेला आणि गणू हवालदारानं पळ काढली की गणू हवालदार पळून गेला होता त्याच वेळेला पळ काढली निघाला वरदार पळून गेला या राजाच्या राजवाड्याला दरवाजाच्या तोंडाला त्या ठिकाणी उभा राहिला होता राजाच्या मुरल्या बाजूला राजेश्वरी महाराजांनी सब सरकार सांगतो ऐकून घ्या बरी का तुम्हाला सांगतो आहे का म्हणला तुम्हाला दोनशाच्या फौजला सुद्धा तिची बोकड भुकसून लागल्या ती मारायला फौज तिने भुकसून मारली मी परत मागच्या बाजूला होतो पळून आलो सांगाय तुम्हाला आता काय करावं लागला या बोलायला पडलं होतं राजाला चिंता
त्या राजाच्या जीवाला विचार केला म्हणाला काय केलं पाहिजे आता ह्याला आणि चित्ता घेती राजा झाला रे राजान मामा काय केलं त्याच वेळेला आहा राजानं मनाचा विचार केला 300ची फौज त्यानं बांधली आहा आणि 300ची फौज बांधून काय केलं काय प्रकारे केला मात्र त्या जाग्याला बलवली 300ची फौज बांधली राजा लागला होता बोला कसला दलाला धनगर हाय जरा बघितलं पाहिजे बोला गायाला लागेला रे सागायाला लागेला रे विचारत करीत रे अरे विचारत करीत रे राजा माझा नरेंद्र रे अरे राजा माझा नरेंद्र अरे खोज केली तयार आणि प्रकार काय लागला या मामा घडायला त्याच वेळेला आणि सती युगाला राजानं मनाचा विचार केला 300ची फौज त्यानं बांधल्या शाहुदीला 300ची फौज जमा केली आपल्या वाड्याला आणि राजा काय लागला या बोलायला त्याच वेळेला तू आपल्या सैन्य शिपाई आला त्याच जाग्याला अरे हत्तीवर हंबारी आणि हंबारीला गोंड लावून हंबारी घाला त्यात हत्तीला त्याच वेळेला असा राजा लागला या बोलायला आणि लागला या दौंडी द्यायला प्रजेला त्या ठिकाणी दौंडी दिली आणि हत्तीवर हंबारी घातली हंबारीला गोंड घालून हंबारी जाऊन राजा बसला त्याच वेळेला आणि प्रकार काय लागला या घडायला त्याच वेळेला राजाचा हत्तीवर हंबारी घालून हंबारीत बसला राजाचा हत्ती मोरल्या बाजूला आणि काय लागला करायला 300ची फौज मागल्या बाजूला आणि प्रकार काय लागला या मामा घडायला त्याच वेळेला 300ची फौज घेऊन राजा चालला होता रे का राजा वजा पूर्णाला आणि गेल्यानंतर मात्र त्या जागी आला विचार केला ब्रिका त्यानं म्हणाला तर काही केलं पाहिजे काय प्रकार पाहिजे घडायला त्याच वेळेला हे मनाचा विचार केला आणि राजाने त्या ठिकाणी मनाचा विचार करून हत्तीवर हंबारी घालून हंबारीत बसून राजा मोहरच्या बाजूने प्रजा मागली अंगाला वाट लागली चालायला आणि राजाची प्रजा फौजून चालला या त्या राजा भोजा कुरणाला लागला चालायला वाट लागला चालायला
गोपया काढली करंगळीत घातली करंगळीत घातली महाराज काय प्रकार लागला घडायला त्या चोळला त्या लेखिनिशाची भोज नेत्राला पाहिली त्या जाग्याला आणि प्रकार काय लागला या करायला त्या चोळला जाळ्यातली गोपन त्याने काढली करंगळीत घातली ते त्याने राजगुंड बारके बारकी खड गुंड घातलं त्याच वेळेला आणि गोपाला लागला या तो फिरवायला त्या चोळला त्या ठिकाणी हत्तीवर हंबारीने हंबारीत बसून मोर्चात कडला राजा होता त्यावेळेला हत्तीवर बसून एवढ्याच वेळेला माझ्या मयाजी दादानं गोपन लागला फिरवायला हत्तीवर हंबारीने हंबारीला गोंड लावलेलं उत्तर त्या हात जाग्याला आणि प्रकार काय लागला या बाबा घडायला त्या चोळला एकच खडा मारणार त्याचा एकच गोंडा तोडणार असा लागला या कड मारायला आणि गोंड लागला या तोडायला कडच एका कडन सार राजाच्या हंबारीचं गोंड मयाजीने खड मारून सार तोडलं आणि तोडल्यानंतर मात्र त्या जागी आला आणि हे नेत्रानं राजानं पाहिलं राजा बोलत होता प्रजेला त्याच वेळेला काय लागला या बोलायला त्याच वेळेला अरे मी हत्तीवर बसलो हंबारीला गोंड लावलेलं खडा मारतोय गोपनीने एकच खडा मारतोय एकच गोंडा तोडतोय पुढचं गोंड सारं माझं त्यानं तोडलं त्या जाग्याला अरे प्रकार काय लागला या मामा घडायला त्याच वेळेला त्या ठिकाणाला राजा नारंदानं हाती माग फिरवला त्याच वेळेला काय केलं मात्र त्या जागी आला हाती माग फिरवला आणि प्रजा घेतली तसाच माघारी फिरला होता त्याच वेळेला आणि प्रकार काय लागला घडायला त्याच वेळेला त्याला कंच्या जागी आला त्याला कंच्या जागी आला
धनगराला मारून धनगराला मारून त्याच्या मारून आनंद वाड्याला राजाने त्या ठिकाणी काचुबाने अंगणात माणिक मोती चौकात अरे त्याच ठिकाणी सभा घेतली. सभेमध्ये उभा राहून लागला उलटा सांगायला. काय लागला या मामा बोलायला त्याच वेळेला पैशाच इडत लावले या धनगराला कोण मारून आणि खऱ्या धनगराला मारून त्याचं दिरीब कोण आणल असं विड पैसा लागलाय राजा मांडायला. कोण वाड्याला ते आणायचं दिरीब त्याचं असं पैजच इड मांडलं. कोण आणल त्याला मारून कोण आणल त्याला माझं निम्म राज्य देतो त्याला असा राजा लागला या बोलायला त्या बसलेल्या सभेला. 300ची फौज मागे गेलेली त्याच्यात अधिक जमलेली 700ची फौज तिथं तयार झाली. आणि प्रकार काय लागला या मामा घडायला त्याच वेळेला. राजानं असा हो प्रश्न टाकलेला आणि कोणचं पैजेचा इडा उचलला ना त्या जाग्याला. आणि प्रकार काय घडला मात्र त्या जागी आला. 100ची फौज मारली 200ची फौज मारली 300ची फौज गेली. एका कडन त्या धनगराला हत्तीच्या हंबारीचं गोंडे एका कडन एकच खडा मारणार एकच गोंडा तोडणार मोरचं गोंडे सारच त्यानं तोडलं. असा प्रकार लागलाय मामा घडायला त्याच वेळेला. आणि ह्या बरं का राजाला ती भीती वाटली. माग हाती फिरवला येऊन सभा ठोकली. त्या सभेमध्ये म्हणतो ते धनगराला मारून तिची बकरी कोंडवाड्याला कोण आणल त्याला निम्म राज्य देतो माझं. बोला याला याला गेला सांगा याला याला गेला. मजा लागली बोलायला मजा लागली सांगायला. येरा कोण र उचलना गैर कराव कुणीकडे जावाव. भरल्या सभेला भरल्या सभेला अन्नदानयो आरव लागला बोलायला आग लागला सांगायला. कोणाचा विडा उचलला असं मामा झालं या त्याच वेळेला. त्याचा दुबळा संसार लांडा आरोग म्हणून होता 7 पोरं त्याच्या पोटाला होती. आणि लांडा आरब लागला या मामा बोलायला स्वतःच्या गाई पिंडाला त्याच वेळेला. गेलो तर मरीन जगलो तर जगीन. ह्या धनगराला मारण्यासाठी इडा आपला उचलायचा. नाचार दुबळा संसार माझा 7 पोरं पोटाला एकाला अंगरा काहीतरी एकाला चड्डी नाही एक जेवते तरी एक उपाशीच राहतंय. असा नाचार दुबळा संसार माझा जर मेलो तर मरीला नाही मेलो तर निम्म राजाचं मिळणार आपल्याला. त्यानं मनाचा विचार केला जाऊन पहिल्या सभेमध्ये धनगराला मारून तिची बकरी ताणून आणि मी कोंडवाड्याला म्हणून त्याने इडा उचलला लांडी अरबानं त्यावेळीला. आणि त्या जागी आला क्षेत्र गुप्ती हत्यार फटके तुटके कापडी घातली अंगाला कोट तिच्यावर चढवला आणि शाही क्षेत्रगुप्त हत्यार त्यानं आपल्या घेतलं होतं संगतीला. आणि निघून चालला मात्र त्या जागी आला. इडा उचलला धनगराला मारून बरी का मेंढ्या आणतो कोंडवाड्याला इडा उचलला लांडा अरब त्याच वेळा निघून चालला. भरारी त्याला मारली ग मारली भरारी त्याला मारली देवा
पुरणाला राजा भोजा पुरणाला जाऊला यो पोचला जाऊला यो पोचला माझा मेंढकार मयाजी माझा मेंढकार माझा डोळ्याची दाढी दादा कमळ्याचे लांडी पाळी शिराला लांडी पाळी शिराला काठी लावली वळवटा काठी लावली वळवटा बाजूला रे बेल्या वरल्या बाजूला उभा राहिला रे जवळ उभा राहिला माझा बरोबर माझा रव काय प्रकार लागला या घडायला त्या चोळला अरे शाही क्षेत्र गुप्त्या हात्याला घेतली संगतीला गुप्त्या हाताला गुप्ती ठेवली त्या लांड्या अरबानं त्यावेळीला आणि वाट लागला चालायला निघून पोचला त्या ठिकाणी राजा भोजा पुरणाला कोट घातला या त्याला अंगाला आणि निघून चालला या राजा भोजा त्यो कुरणाला आणि एवढं त्या ठिकाणी लागून ह्या माझ्या का शिंगुऱ्या सगळ्या लिंगुऱ्या मायानं मयाची मेंढक्याने काळ्या कांबळ्याची लांडी खोळी शिरा मात्याला काठी लावली वनवटीला उभा राहिला मेंढ्याच्या मोरील्या बाजूला गच उभा मयाजी वेडका राहिल्याला आणि एवढ्या तारम जाऊन पोचला त्या राजा भोजा कुरणाला आणि त्याला लांड्या अरबानं पाहिला होता गण माझ्या का मयाजी मेंढक्याला त्याच वेळा मयाजीच्या जवळ जाऊन पोचला आणि काय म्हणतो या मात्री त्या जागी आला आणि दोन्ही हात या जोडेल दोन्ही हात या जोडेल धर घरी या मामाला ऐकावं सांगतो मी ऐकावं त्या ठिकाणी मग तू लांडा आरोप येऊन पोचला तिच्या जवळ दोन्ही हात जोडलं दर्शन घेतलं बोलत होता मयाजीला त्या जाग्याला धनगरा मामा म्हणून हात लागला या मारायला दोन्ही हात जोडला माझ्या मयाजी दादाला त्याच वेळेला धनगरी मामा आहा कोण नाही तुझ्यावर का जोडीला सांगतो माझा ऐकतील का शावदीला एवढ्या म्हणल्या बरोबर मयाजी बेडका काय लागला या मामा बोलायला काय पाहिजे बाळा तुला सांग बरे का मला एवढं म्हणल्यानंतर मात्र त्या जागी आला नको तरी नको इष्ट नको तुझी दिनगारी नको नाचा रुगला संसार माझा पोटभर आनंद मिळत नाही बरे का मला तुझ्या संग तुझ्या मेंढ्या मी राखतो पोटाला माझ्या घालशील का त्यावेळीला नाचा रुगला संसार माझा कवा मेंढ्या राहतो मी दादा तुमच्या राखायला मिळत नाही मला तुझ्या मेंढ्या राखतो पोटाला घालशील काय म्हटल्यावर हा रे बाबा म्हणता मजा माया आली माझ्या मयाजी दादाला त्या चोळला मयाजी मेंढका जोडीला घेतला होता लांड्या अरबाला त्यानं जोडीला शिन भागोटा आल्याला मयाजीला मेंढ्या राखून राखून अशी अवधीला बोलायाला याला गेला सांगायाला लागेला बोलायाला याला गेला सांगायाला लागेला
विचार केला बहुतेक वेळ मेंढ्या लागला होता अडवायला काय प्रकार लागला या घडायला साखरीला राहायला मेंढ्या लागला या अडवायला राखायला मयाजी सांगेल तस ऐकत होता ऐकून सारं त्याने घेतलं आणि काय केलं मात्र त्या जागी आला अरे मोरच्या मेंढ्या परतून मागे त्याने घातल्या आणि मयाजी मेंढक्याला त्याचा शिन भागूट आलेला मेंढ्या राखून राखून आणि मयाजी मेंढक्याला शिन भागूटा मामा आल्याला म्हणून पाठ लावली त्यानं कशाला त्या चोळला तिने डोळ्याच्या वारुळाला उस लावलं आणि खालवर घालून झोपला आणि त्या जागी आला झोपल्याला त्याला झोप गरगरीत लागली लांड्या हरबानं त्याच वेळा मनाचा विचार केला बोलायाला सांगायाला Yeah.
बाईला त्याला मारली त्याला मारली पहिला फेर गेला मयाजी चुकला दुसऱ्या फेरीत तो झोपला झोप त्याला लागली एवढाच लांडारवतीत आपला गुप्ती हत्यार काढून हातात घेऊन मेंढ्याच्या आडाने लपत चपत त्यावेळेला लपत लपत लागला या जायाला प्रकार काय घडला त्या जागी आला त्याच वेळेला नेत्रानं पाहिला सूर्या पांजर आणि पाहिल्यानंतर मात्र त्या जागी आला पळत धावत गेली मयाजीला टप मारली उठून उभा राहिला उठून बसला आणि मेंढीकडे बघू लागला मेंढीने त्याच वेळेला मेंढीला आधी काठी मारली मेंढीला ताणून घालवली मेंढी ती मेंढरात गेली इकडं तिकडं बघतोय आता कोणा दिसला त्याला रागाला मेंढी ताणली त्या जागी आला काठीने उचकली त्या मेंढी मेंढरात गेली आणि याने धनी धंडे टाकलं निजरा सही झाला अरे धरणे दंड टाकल धरणे दंड टाकल अरे धरणे दंड टाकल धरणे दंड टाकल झाला या लाडा माला रब हे त्याच वेळेला मात्र तिसऱ्या फेरीला लांडारब जवळ जवळ त्याला मेंढीने टाप मारली इकडे तिकडे बघितल्याने हातात काठी घेतली दोन्ही हाताने काठी मेंढीला मारली मेंढीला त्या ठिकाणी मेंढी मात्र मेंढरात गेली काळ तोंड करून त्या ठिकाण्याला आट मारून मेंढी उभा राहिली आट मारून मेंढी मेढ्यात उभा राहिली ने प्रकार काय घडला त्या जागी आला मयाजी तिंडोळ्या वारुळाला उसला ऊन झोपला झोप त्याला लागली मेंढी लांब जाऊन उभा राहिली मयाजीची घटका भरून आलेली होती त्याच वेळेला काळ झोप आली मयाजी दादाला त्या जागी आला मेंढीच्या आडाने लपत लपत गेल्यानंतर मात्र त्या जागी आला हत्यार काढलं त्याच जागी आला आणि त्याच वेळेला आणि मयाजीचं शिर लांडी अरबानं मारलं त्या जागेला ते शिरीत धंड पडलं दरीला शिरे गेलं कुंडलच्या माळाला जाऊन पडलं त्या तरी जाग्याला आणि प्रकार काय लागला या मामा घडायला त्याच वेळेला रगताचं पाट रगताचं पाट राजा बोजा मोठा झाला या घात मोठा झाला या माझा बिरा पार काला माझा बिरा उठला रे चांदल्यानं उठला परत या गावात महाराज काय प्रकार
दंड पडलं धरणीला शिर गेलं कुंडलच्या माळाला त्या तरी जाग्याला एवढ्यात लांड्या अरबानं मी ते त्या 700 900 ताण्या मेंढ्याचं दिलीप गोळा केलं आणि सारं मोर गाठलं निघून गेला उताब्रिका राजा नारंदाच्या कोंडवाड्याला राजा नारंगाच्या कोंडाला जाऊन आरब पोचायला धरणीला गडमामा पडले आलं आणि रगताचं पाट लागल्यात व्हायाला एवढ्याच वेळेला आंतरिकडं बिरदेवाला आणि बिरदेवाला विचार मनाचा केला साथीपणी 7 जणी बायासनी सांगितलं घात मोठा माझा झाला म्हटला आणि त्याच वेळेला मेंढ्या नव्हत्या जागेला मेंढ्या गेलत्यात आणि सरकारी का कोंडाला त्याच वेळेला आणि प्रकार काय लागला घडायला त्याच वेळेला उठला निघून याला त्यावर एका पूर्णाला जिकडं बघतोय तिकडं लागल्या प्रीत दिसायला मयाजीचं कुठलं प्रीत म्हणायचं नाही कुठलं नाही म्हणायचं कळनात याला अन बोलायला लागल सांगायला लागल तिकडे प्रीत लागल्या दिसायला मयाजीचं धंडकंच आणि प्रीतकंच ओळख शिरकंच आणि धंडकंच ओळखना त्या जाग्याला आता काय करावं लागला आता विरापा बोलायला देवानं मनाचा विचार केला आणि काय केलं मात्र त्या जाग्याला नाही त्या पूर्णाला विचार केला म्हणाला पूर्वी काळाला आणि काय केलं मात्र त्या जाग्याला नाही ह्या जाग्याला तर काय करायचं याला जाऊन बाजूला उभा राहिला डाव्या हाताच्या करंगळीची मुरडी त्याने केली आणि करून मात्र त्या जाग्याला त्यानं वाजवल्या पेटाला कुंडलच्या माळाला पडलेलं शिर त्याच वेळेला येऊन त्या कहा बुरलीच्या बनातल्या मयाजीच्या शिराला धांडाला शिरून जुळलं त्याच वेळेला शिरा जुळाला मामा दंडाला आणि प्रकार काय लागला या घडायला त्याच वेळेला मयाजी जिवंत नाही काय करायचा ताईला डाव्या हाताची करंगळी कापली रक्ताचा ठोम त्याच्या मुखावर दिला आणि दिल्यानंतर मात्र त्या जागी आला देवाने विद्या बोलल्या पेटाला मयाजी मेंढका चाटक्यान उठून बसला आणि त्याच वेळेला उठून ये बसला माझ्या
उठ म्हटल्या पेटाला दादा, हे बिराप्पा सांगतो ऐकून घे, तुला जागा नाही सोडणार नाही मी इथनं उठणार. असा मयाजी बोलतो या बंधू बिरापाला त्याच वेळेला. आणि माझ्या मेंढीचं तोंड लावलं पाहिजे मला. 700 ज्याने 900 तानिया तुटका केस माग नाही राहू देणार बरी का तुला. सर्वी माझी 700 ज्याने 900 तानिया माझ्या आणून उभा पुढ्यात उभा केल्या पाहिजेस अशा अवधीला. असा लागला या मयाजी का सांगायला, चिंता पडली माझ्या तान्या विरू देवाला. जागा सोडीन मग उठणार, तो उठणार नाही बरं का. असा लागला या देवा बोलायला त्याच वेळेला. 700 ज्याने 900 तान्या, अरे मयाजी आणून देतो बरी का तुला, काळजी नको जीवाला. आणि त्याच वेळेला बंधू बिराप्पाने काय केलं, राजा भोजा कुरणाला त्यावेळेला. आणि काय केलं मात्र त्या जागी आला. तिची वारू तयार केला, जिन खुगीर त्याला घातला आणि देव वारूवरती बसला. आणि वारू भगवताचा गगन दुला लागला या उडवायला. वारू चालला निघून, वारू चालला निघून. राजा या वाड्याला, राजा राजा वाड्याला. राजा राजा वाड्याला, राजा राजा वाड्याला. कळलं कुणाला, एवढ्या कळलं कुणाला. राजा राजा नारंग, राजा माझा नारंग. राणीला जर बोलत, राणीला जर सांगत. राणीला जर बोलत, राणीला जर सांगत. हे देवाचा वारू गगने धुळा उडवीत तरी का वाट लागलाय चालायला. आणि तरी कळलं राजा नारंद आला. राजा नारंद बोलत होता आपल्या राणीला, काय लागला या राणीला बोलायला त्याच वेळेला. अगं भाचा तुझा बाळ आणि माझा आलाय काळ, आणि चुडा तुझा फोडल आणि कुकू तुझा पुसल बरं का अशा अवधीला. पंचारतिक पलघटकेत तयार कर अशा अवधीला. असा लागला या राजा मामा बोलायला त्याच वेळेला. राजाच्या राणीनं पंचारती केली, पाण्याचा तांब्या घेतला, घास मुटका त्याच्यात ठेवला. आणि काय केलं मात्र त्या जागी आला. दरवाजाच्या तोंडाला आणि बाहेरच्या बाजूला राजाची राणी येऊन उभा राहिली. आणि राहिल्यानंतर मात्र त्या जागी आला. होता मागल्या बाजूला. काय प्रकार लागला होता घडायला त्याच वेळेला. आणि ती राणी बोलत होती ब्रिका, देवा बिराप्पाला हा. काय बोलत होती ब्रिका. आणि भाचा माझा बाळ, भाचा माझा बाळ. हे दरवाजाच्या तोंडाला उभा राहिल्या पेटला पंचारती घेऊन आली. आणि त्याच्या ब्रिदेव बोलत होता आपल्या मावळला. काय लागला होता बोलायला. 700 तान्याने 900 झाल्या माझ्या, कुठं हाय का पाहिजे मला सांगायला. ज्याने माझ्या दिल्या पाहिजे त्याच्याच वेळेला.
चुडा तुझा फोडीन कुकू तुझा पुशीण त्या चावदीला तू पुढे येतीस आणि पतीला मागे ठेवतीस सर माघारी म्हटल्या पिठाला त्याच वेळेला त्या राजाच्या राणीने काय केलं ह्या कान्याबिरी देवाला रागा कुरदाना देवा दाटल्याला आणि लागला या बोलायला रागानं आपल्या मावळणीला आहा आणि तुझ्या 700 आणि 900 ताने सगळ्या मी देतो तुला आणि तुझी ठेवून घेत नाही ब्रिका बाळा सांगतो तुला पण त्याच वेळेला मातूर त्यावेळेला तिच्या ब्रिदेवाच्या मौलनीनं राजा नारदाच्या राणीनं ब्रिदेवाच्या पायावर पाणी घातलं घास मुटका डाव्या उजव्या बाजूला टाकला पण सारथीने लागली त्याला ववाळायला बोलाया राजा बोलतो बघाया कुणाला बघाया बाळाला वरदाना जया बघाया बाळाला हे राजानं आपल्या प्रधानजीला हुकूम दिला त्याच वेळेला 700 आणि 900 ताने आम्ही इंडियाचं खिलार सोडून द्या कोंडवाडा उडाने बकरी सोडून द्या म्हटल्या पेटाला प्रधानाच्या बाळाला राजाचं बोला ऐकलं मामा आणि प्रकार काय लागल्या तर करायला त्याच वेळेला मी इंडिया बाई सोडून दिल्या मावळणी नवा वाळई मला काय घालू तिची आम्ही आरतीला असा लागला या बोलायला देवानं काय टाक दिलं तिच्या आरतीला 5 मेंढ्या अर्पण केल्या होत्या ब्रिका तिच्या आरतीला आणि दिल्यानंतर मात्र त्या जागी आला युगाला अर्पण केल्या कलियुगापर्यंत राज्य लोकांच्या त्याच मेंढ्या ब्रिका उत्पन्नवित गेल्या असा प्रकार घडला या पहिल्यापासून मामा त्याच वेळेला मेंढ्या त्यात 5 मेंढ्या आरतीला अर्पण केल्या सगळं दिरीब सोडलं ब्रिदेवानं त्याच वेळेला गुप्त्या केला आणि ते 52 बिरीद आपल्या गेटला शावदीला आणि प्रकार काय केला मात्र त्या जागी आला हानीत मारी चारी दुपी त्याच वेळेला निघून गेला होता कंच्या जाग्याला राजा भोजा कुणाला रे राजा भोजा कुणाला राजा भोजा कुणाला बस पूर्णात मेंढरा आणल्याचा आता पास करूया आता इथनं वरत जाऊन लगीन केल्याच्या पर्याय बंद करे मग नाही हे करा की शेवट लावायची हे त्यावेळेला मनाचा विचार केला आणि देव बिरापा मेंढ्या घेऊन मातूर आला होता राजा भोजा कुरणाला राजा भोजा कुरणाला देव निघून यायला आणि काय बोलतो या मयाजी दादाला त्याच वेळेला मयाजी घे तुझं 52 बिरीद त्याच वेळेला 700 आणि 900 ताने मेंढ्या घे तुझ्या जोडीला असा लागला म्हणायला मात्र त्या जागी आला तुळच्याने 60 द्यान उभा राहिला मेंढीचं तोंड बघितलं मयाजीनं विचार मेन मनाचा केला दोन्ही हात जोडलं मेंढीचं दर्शन त्यानं घेतलं दर्शनाला घेतलं आणि मयाजी दादाने काय मामा केलं त्याच वेळेला लागला रे राखायला लागला रे राखायला राजा भोजा या कुरणाला भोजा या मला त्याला इच्छा या मला